आज आपण शिक्षण AI मध्ये गणित या विषयाची असेसमेंट कशी घेतली जाते ते पाहणार आहोत। मग चला तर पाहूया। शिक्षण AI ॲप ओपन केल्यानंतर त्याचे मुख्य पेज अशा प्रकारे दिसते, ज्यामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत। इथे FLN असेसमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचं आहे, वर्ष सिलेक्ट करायचं आहे, महिना सिलेक्ट करायचा आहे, मीडियम सिलेक्ट करायचा आहे, क्लास सिलेक्ट करायचे आहे आणि सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। आज आपण गणित या विषयाची असेसमेंट घेणार आहोत, तर गणित यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची लिस्ट दिसेल। यामध्ये आपण कुठल्याही विद्यार्थ्याच्या नावासमोरील स्टार्ट बटनावरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची असेसमेंट घेऊ शकतो। स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ड्रॉपडाऊनचा बॉक्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला लेवलची लिस्ट दिसेल, जे प्रारंभिकपासून स्टार्ट होते ते भागाकारापर्यंत आहे आणि लास्टला एक ऑप्शन दिलेला आहे अनुपस्थित। जर विद्यार्थी गैरहजर असेल तर अनुपस्थित यावरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची गैरहजेरी नोंद करायची आहे। हा विद्यार्थी बेरीज व्यवस्थित करू शकतो, तर आपल्याला हे पाहायचं आहे की हा विद्यार्थी वजाबाकी पण व्यवस्थित करू शकतो का नाही। तर वजाबाकी या लेबलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टेक्स्ट दिसेल, ज्यामध्ये वजाबाकीची उदाहरणे दिलेली आहेत। तर हे उदाहरणे विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यायची आहेत व सोडून झाल्यानंतर ते चेक करायचे आहेत। जर यामध्ये 80% उदाहरणे बरोबर असतील तर त्या विद्यार्थ्याची लेवल वजाबाकीची आहे। तर त्याची लेवल सेव्ह करण्यासाठी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज दिसेल, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की एकदा लेवल सेव्ह केलेली चेंज करू शकत नाही। तर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे व त्या विद्यार्थ्याची लेवल सेव्ह करायची आहे। आपण इथे पाहू शकता विद्यार्थ्याचे नाव ग्रीनमध्ये आलेले आहे व त्या विद्यार्थ्याची लेवल वजाबाकी आहे। धन्यवाद।